नमस्ते आई. नमस्ते. आई, तुमचं नाव सगळ्या आई बाबांना सांगा. माझं नाव तांबोळी SS. अच्छा, तांबोळी आई आहेत. आई, तुमचं कंचन हेल्थ केअर सेंटरमध्ये खूप खूप स्वागत. तुमचा खूप छान अनुभव आहे थेरपी संदर्भात, तर तोच आमच्या सगळ्या आई बाबांना ऐकायचा आहे. आई, पहिले तर मला हे सांगा की तुम्हाला कसला त्रास होता आणि किती वर्षांपासून होता? तसा त्रास मला भरपूर वर्षापासून होता. गोळ्या औषधं चालू होती आणि पोटामध्ये दुखायचं. प्रत्येक डॉक्टर सांगायचं ॲसिडिटी, मग हे औषध ते औषध, हा डॉक्टर तो डॉक्टर सगळ्यांचं घेऊन झालेलं होतं. तरीसुद्धा काही फरक काही पडत नव्हता. मेडिकलला पण किती वेळा मी औषधं घेतली, डॉक्टर बदलले, सगळं काही झालं, पण काही फरक एवढा पडत नव्हता. गोळ्या औषधं घेतलं तेवढ्यापुरतं तेवढा फरक पडायचा, पुन्हा बंद झाले का पुन्हा चालू होऊन जायचं. आणि तुमचं वय किती आहे सगळ्या आई बाबांना एकदा सांगा. आमचं वय जवळजवळ 74 वर्ष चालू आहे. आईचं वय. आई, आणि मग तुम्हाला दवाखान्यात एवढं सगळं उपचार करून फरक नाही मिळाला, तेव्हा थेरपी बद्दल मग कुणी सांगितलं? थेरपी बद्दल असंच मनीषा मॅडमची आई होत्या, ते आमच्या सेंटरला येतात. म्हणजे प्रजापिता ब्रह्मकुमारीचं सेंटर आम्ही चालवतो, तिकडे ते येत होते. मग त्या अनुषंगाने हळूहळू असे विषय निघाले आणि चला मग आपण जाऊन बघूया काय आहे. तर आल्यानंतर मॅटची थेरपी घेतली आणि रोलर जो असतो तो पण घेतला. त्याने बराच काही फायदा, अगदी 2-3 दिवसामध्येच फायदा पडायला सुरुवात झाली. मग हळूहळू मी रोज यायला लागले. रोज येता येता मग मला बराचसा फरक जाणवला. म्हणजे माझ्या पायाला काहीतरी काळे उरण पडलेले होते. त्याच्यासाठी 1600 रुपये महिन्याचं औषध चालू होतं. 800 रुपयाचं फक्त 15 दिवसाचं औषध, 1 महिन्याचं 1600 रुपयाचं. थोडासा फरक पडायचा आणि नंतर नाही. आई, ते पायाचा जो प्रॉब्लेम होता तो किती वर्षांपासून होता? तो 1 वर्षापेक्षा जास्तच होता ना तो. 1 वर्षापेक्षा जास्त. तेव्हापासून इलाज चालू होते. त्याच्यासाठी मग तुम्ही इथे काय उपचार घेतले? इथे हा उपचार म्हणजे हे आरुष टॉनिक जो आहे ना, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. खूप चांगलं आहे ते. त्याने हळूहळू पायाचं जे दुखणं होतं, म्हणजे दुखणं म्हणजे अशी मुंगी चालते, ते चुनचुन चालते ना, तशी चुनचुन चालायची. आणि मग त्याच्यामुळे रात्री बेरात्री वगैरे मग झोप डिस्टर्ब व्हायची. मग असं करता करता हे आरुष टॉनिक पण मला मिळालं आणि त्याच्यामुळे पायाला बराच फायदा झाला. आईला ॲक्च्युली पायावरती जो प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी दररोज जाताना आरुष स्प्रे मारून दिला जायचा आणि त्याच्याने आईला हळूहळू पायासाठी सुद्धा आराम मिळायला लागला. ठीक आहे आई, तुमचा जो काही त्रास आहे पोटाचा, त्याच्यामध्ये आता साधारणतः किती टक्के आराम आहे? भरपूर, 100% म्हटलं तरी चालेल. अरे वा. भरपूर फायदा त्याच्यामध्ये झालेला आहे. आणि लकी सरांनी सुरुवातीला मला असे प्रश्न विचारले ना, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आतड्याला थोडी सूज आलेली. सुरुवातीला मला विश्वास नाही वाटला, पण नंतर माझं पोटातलं दुखणं सुद्धा थांबलं. म्हणजे ही एक चांगली गोष्ट माझ्यासाठी घडलेली आहे. आणि आई, तुम्हाला जेव्हा थेरपीने इथे रिझल्ट दिला तेव्हा तुम्ही मग डिसाईड केलं की हा बेड आपल्या घरी हवा. कुठला बेड तुम्ही घरी नेलाय आणि का नेलाय हे पण एकदा आई बाबांना सांगा. बघा की आता माझे मिस्टर पण इथे येत होते. ते इतकी बिझी आहे कामामध्ये, तर त्यांना इथे 1 तास बसणं म्हणजे त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचं होतं. बेकरी चालवतोय आम्ही. बेकरीसाठी सकाळी लवकर तिथे हजर राहावं लागतं आणि रात्र पण होते कधी कधी. मग इथं टाईम कोणता द्यायचा हा एक प्रश्न होता. तर मी काय एवढी बिझी नव्हते. मी 1 तास काय 2 तास इथे बसू शकते, पण त्यांच्यासाठी हा बेड अत्यंत महत्त्वाचा ठरला. त्यांनी पण 1दा-2दा का 3-4 वेळा अशी थेरपी त्यांनी घेतली. तर पहिल्यांदाच जी थेरपी त्यांनी घेतली पहिल्या दिवस, तर त्यांची चावी हातातून अशी खाली पडली. पटकन ते वाकले आणि घेतली. पटकन वाकले, नाही तर त्यांना वागता काही येत नव्हतं.
आणि त्याच वेळेस त्यांनी मला वाटतं ह्या मॅडम होत्या, शिल्पा मॅडम होत्या, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अरे म्हणजे त्यांना कळलं सुद्धा नाही आपण खाली वाकलोय आणि सरळ परत ताट उभं राहिलं. अचानक हे सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यावेळेस काही दुखलं नाही. मग त्यांचा हा वेळ खूप जायचा, 1-1 तास 2-2 तास बसावं लागायचं नंबर येईपर्यंत वगैरे. त्यांच्यासाठी खास त्यांच्यासाठी मी पैसा खर्च केला, कारण फायदा त्याच्यापासून आपल्याला नाही तर आपल्या घरच्यांना, आपल्याला नाही म्हणजे मला आहे पण त्यांच्यापेक्षा कमी त्रास त्यांना थोडा जास्त होता. बाबांना काय काय त्रास होता हे पण एकदा सांगा. बाबांना पण काय होतं की कमरेचा तर होताच, त्यांना दिवसभर असं उभं राहण्याचं जास्त काम आहे, त्यामुळे पाय वगैरे दुखायचे, गुडघे दुखायचे आणि माझे पण गुडघे दुखायचे. औषधं गुडघ्याची पण आमची चालू होती. पण इथे थेरपी घेतल्यानंतर पहिल्या 4 थेरपीमध्ये माझे दोन्ही गुडघे दुखायचे थांबले आणि त्यांचे पण थांबले. म्हणजे काही मोठा डिसिजन घ्यायचा, गुडघे बदलायचं, हे करायचं ते करायचं, ते तिथपर्यंत आमच्या परमात्माने आम्हाला पोहोचूच दिलं नाही. आधीच सेंटरला पाठवून इथे जा, जशी त्यांनी सद्बुद्धी दिली. आई तुमच्याकडे आता बेड घरी येऊन किती दिवस झाले? तरी 15-1 दिवस झाले असते. 15-1 दिवस झाले. मग तुम्ही दररोज थेरपी घेताय? दररोज थेरपी घेताय. ते तर सकाळी लवकर मला थेरपी घ्यायची त्यांना एकदम अशी घाई होऊन जाते आणि थोडंसं त्यांचा चहा नाश्ता इकडे तिकडे झाल्याबरोबर ते गादीवर झोपून जातात. त्यांना अजून इतका आनंद वगैरे झालेला आहे आणि कमरेचे जे दुखणं आहे ते बरंच कमी झालेलं आहे, बरंच. आणि त्यांचे पायाला असं काळं काळं होतं. ते तर 7-8 वर्षापासून 4-5 वर्षापासून होतं ते. त्याच्यासाठी पण बरीच औषधं वगैरे हे ते चालूच होतं, पण तरी म्हणाय तेवढा रिझल्ट नाही. रोज ते डॉक्टर अशी वेगळी एक औषधाची बाटली द्यायची, तिची किंमतही भरपूर होती. ती 15-1 दिवस पुरायची. ते औषध कापसाच्या गोळ्यावर घ्यायचं आणि त्याने ते त्याच्यावर फिरवायचं, तेवढं पुरतं तेवढं बरं वाटायचं. पण आत्ता त्यांचा रिझल्ट ती हळूहळू ती जी स्किन आहे ती इतकी काळी वगैरे झालेली होती, आता हळूहळू ती स्किन कलर म्हणजे पहिला स्किनचा कलर होता तसा यायला लागलेला आहे. ते खूप छान झालेलं आहे. नाही तर आम्हाला खूप असा प्रश्न पडायचा की बरं डॉक्टरांना म्हणजे बरेच डॉक्टर झाले, असं नाही की डॉक्टरांना दाखवलं नाही, गोळ्या आहे, इंजेक्शन आहे, हे आहे ते आहे, सगळं त्याच्यामध्ये होतं, पण गुणच पडत नव्हतं. आणि आता 15 दिवसाच्या आत ते काळे व्रण जे होते ते हळूहळू स्किन कलर म्हणजे पहिला स्किनचा कलर होता तसा तो मॅच व्हायला लागला म्हणजे एवढं. आणि ते बाटली द्यायची 10-15 दिवस पुरायची, ती किंमत बरीच होती तिची, तर आता ती बाटली पण बंद झाली. म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट केलेली आहे पण त्यांचे बाकीचे जे खर्च आहे ना छोटे मोठे ते हळूहळू बंद होत चालले. काही 1-1.5 वर्षामध्ये आईच्या घरातला हॉस्पिटलचा खर्च पूर्णपणे बंद होणार आणि आईची पुढच्या पूर्ण आयुष्याची बचत होणार आहे. चांगली गोष्ट आहे. खरंच बचत होते आपल्या गोळ्या औषधांची. बरं बचत तर होते, पैसा होता. 1600 रुपये महिना वाचला. तुम्ही हिसाब काढा, 1600 रुपये महिन्याचं वर्ष 1.5 वर्षामध्ये किती पैसे झाले, काढा हिशोब तर आपण सहज काढू शकतो त्याचा. पण एवढे पैसे हे झाले, कमी झाले. म्हणजे दुसरं कोणतंच औषधं किंवा ते काय लावतात ना वजन लावणं वगैरे हे काहीच नाही. पचनक्रिया पण चांगल्या होत चाललेल्या आहे, फ्रेश वाटायला लागलेले आहे, कामाचा आळस नाही आहे, झोप चांगली येते आहे. आणि मला अर्धी पोळी फक्त मला जेवण जायचं, अर्धी पोळी म्हणजे चतकोर पोळी खाता माझं पोट भरून जायचं. आता विचार करा तुम्ही, चतकोर पोळी खाता पोट भरून जायचं आणि मग उरलेली चतकोर पोळी मी कशी तरी खाऊन घ्यायची. आपण चतकोरच पोळी खातो आपण तर
आता म्हणजे पोळीचं प्रमाण वाढलेलं आहे, पोटभर जेवण पण जात आहे, विशेष म्हणजे झोप वगैरे पण चांगली येते आहे, झोप वगैरे पण चांगली येत आहे, म्हणजे बरेचसे फायदे याच्यापासून झालेले आहेत. अजून विचार करायचे? आई, तुम्हाला घरी बेड असल्यामुळे इतका जास्त फायदा होतोय आणि तुमचं वय 74 आहे, बाबांचं तुमच्यापेक्षा थोडं जास्त असणार, बरोबर की नाही? या वयात सुद्धा पुन्हा पूर्वीसारखं उत्साहाने काम करण्याची ताकद मिळते. बघा की आता हे जे वयाचं यांनी म्हटलेलं आहे ना, आम्हाला आधीच वाटत होतं की आता आम्ही संपत चाललेलो आहोत. कारण एवढ्या आजारांना सामोरं जायचं आणि पैसा खर्च करायचा नाही. तर असं वाटतं की बस झाला आता इथपर्यंत आपण आलोय, एवढं आयुष्य पण असं वाटायला लागलेलं होतं. पण आता खरंच आयुष्यमान पण वाढले असं वाटायला लागलेलं आहे. उमेद पण निर्माण झालेली की आपण अजून 74 तर 100वी गाठू शकतो. आडगावचं नाव आहे, बरोबर आहे. आणि आडगावमधली मी आहे. आडगावमध्ये म्हणजे अगदी लहानपणा, म्हणजे आमचं वय लहानपणच तिथे, आईवडीलच तिथले राहणारे वगैरे, जन्मच आडगावचा आहे. तर त्यावेळेस शाळेमध्ये मी अगदी 9वी 10वीपर्यंत वगैरे आम्ही आलो. 10वी नंतर फक्त 11वीला मी एकटीच पास झाली. माझ्याबरोबर फक्त 4 मुली होत्या. त्यापैकी एक मुलगी शिक्षकाची होती, ती नापास झाली. दुसऱ्या 2 मुली शेतकऱ्याच्या होत्या, ती नापास झाली. मीच फक्त आडगावला 11वीमध्ये, त्यावेळेस 11वी होती, 11वीमध्ये गेली. 11वीमध्ये गेल्यानंतर आडगावमध्ये पहिली मॅट्रिक पास झालेली मुलगी म्हणून मला त्या ठिकाणी ओळखले जातात. आणि त्याच्यानंतर मग शिक्षण गावकऱ्यांनी पण आमच्या आईवडिलांना सांगितलं, हिला कॉलेजमध्ये टाका. आईवडील म्हणायचे की नाही, मग पुढे लग्नासाठी मग अजून एवढा शिक्षण झालेला मुलगा आमच्या समाजामध्ये नाही आहे वगैरे असं म्हणायचे. ते काही असो म्हणे. शाळेतले म्हणजे गावातले सरपंच अर्जुन लबडे, त्यानंतर मत्ते सरपंच होते त्यावेळेचे, त्याच्यानंतर शाळेचे हेडसर, उपहेडसर सगळे आमच्या घरी आले. आणि घरी येऊन त्यांनी सगळ्यांना विनंती केली घरातल्यांना की तुम्ही कॉलेजला यांना टाकायचंच आहे म्हणून. मग आमच्या आईवडिलांनी त्यांना सगळ्यांना हो म्हटले आणि मग कॉलेजला माझी सुरुवात झाली. म्हणजे गाव जे होतं ते गाव इतकं एकोप्याने, हिंदू मुसलमान वगैरे असे कुठलेही भेदभाव वगैरे तिथे काहीच नव्हते. बघा की 4 मास चतुर्मास असतो, चतुर्मासामध्ये त्या गावामध्ये एकही माणूस मांसाहारी बनायचा नाही. 4 महिने, पूर्ण 4 महिने ते गाव पूर्ण शाकाहारी असायचं. त्याच्यामध्ये आम्हाला पण त्या सवयी लागून गेलेल्या आहेत. आणि आत्ता तर मांसाहार म्हणजे हा आपल्या शरीराला आजार देणारा आहार आहे. याच्यापेक्षा आपण सुटसुटीत जीवन जगायचं असेल तर शाकाहार उत्तम आहार आहे. आणि आम्ही प्रजापिता ब्रह्मकुमारीचं करतो आहोत. तर जवळजवळ 30 वर्ष पासून आम्ही नॉनव्हेज वगैरे काही घेतलेलं नाही. शाकाहार म्हणजे शाकाहारच आम्ही घेत आहोत. तर हा धडा मी तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे. ब्रह्मकुमारीचं पण तुम्ही ज्ञान घ्या. हे पण याच्या जोडीला बघा की अध्यात्माची जोड विज्ञानाला जर असेल तर दोन्हींची सांगड बसते. आणि सांगड बसल्यानंतर आपल्या आयुष्याला एक टर्निंग पॉईंट, चांगला पॉईंट कळून जातो. हे सगळ्यांनी ईश्वर आपल्या जोडीला जर असला तर आपण म्हणजे जिसका साथी है भगवान क्या करेगा आंधी और तूफान. आंधी तूफान संकट वगैरे सहज पार पाडली जातात. प्रजापिता ब्रह्मकुमारी हे जे आहे स्वयं शिव परमात्मा परमधाम सोडून खाली माउंट आबूला येतात. त्याचं दर्शन आत्ताच आपण घेऊ शकतो. अभी नाही तो कधी नाही. नंतर आपल्याला कधीही शिव परमात्माचं दर्शन होणार नाही. म्हणून हे जे आध्यात्मिकता आहे, ईश्वरीय नॉलेज, ओळख आणि आपण समोर ईश्वराला बघतो हे पण इथे आहेच. पण ही जी थेरपी आहे
ही जणू आपल्याला ईश्वरासमानच आहे. हे खूप चांगलं दोन्हींची सांगड आपल्यामध्ये बसायला पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे आई, तुम्हाला इतकं सगळा छान छान अनुभव आलेला आहे, सगळ्या छान छान गोष्टी समजलेल्या आहेत. तुम्हाला जर का धन्यवाद बोलायचं असेल तर कोणाला बोलणार, आणि इथे बसलेल्या किंवा तुम्हाला बघणाऱ्या आईबाबांना संदेश द्यायचा झाला तर काय देणार? बघा की धन्यवाद. मी आधीच शीतल मॅमला सांगितलं आहे आणि लकी सरांना पण सांगितलं आहे. असं आठवतं मला की ह्या थेरपीची किंवा ह्या यंत्र गादी किंवा हा जो आहे याची सुरुवात कोणी केलेली आहे त्याला मला एकदा भेटायचं आहे. नक्की भेटणार आई. एकदा मला भेटायचं आहे. आणि शीतल मॅमला मी सांगितलं आहे की मला काही त्यांची विषयीची काही पुस्तकं वगैरे काही वाचायची मला पण खूप उत्सुकता आहे. पुस्तकं वाचणं, अगदी डीपपर्यंत जाणं वगैरे याची मला आवड आहे. म्हणूनच मी त्या गावामध्ये राहून सगळा अडाणी समाज होता त्यावेळेस, त्याच्यामधून मी हे शिक्षण घेतलेलं आहे. कारण माझी विशेषता की अगदी घेतलं ना त्याच्या डीपपर्यंत जायचं आहे, खोलवर जायचं आहे, काय आहे ते ओळखून घ्यायचं आहे. म्हणून मी ही इच्छा व्यक्त केली आहे तर त्या सरांना मला भेटायचं आहे एकदा. आईबाबांना संदेश माझा असाच आहे. आत्ताच मी संदेश दिलेला आहे की दोघांची सांगड पाहिजे, ईश्वरीय ज्ञान आणि ही थेरपी. मी सांगते की ईश्वर तर आपल्या सोबतीला आहेच, सगळं काही आपण ईश्वर स्वाधीन करायचं आहे. आपल्या मनाचा बोजा, तनाचा बोजा, हा बोजा एक जन्माचा नाही, हा अनेक जन्माचा आहे. तो अनेक जन्माचा बोजा जर उतरवायचा असेल तर आपल्याला ईश्वरीय ज्ञान घ्यायचं आहे. आणि दुसरं, शारीरिक रोग जर बरे करायचे असतील तर त्याच्यासाठी एकच म्हणजे ही थेरपी आवश्यक आहे आणि ती घ्यायचीच आहे. बघा की इथे येऊन आपण बसतो आहोत, घेतो आहोत. खूप जण असे आहेत, आता आमच्या शाळेतले ते एक होते, ते काही आता दिसत नाही, कदम म्हणून आडनाव होतं त्यांचं. तर त्यांची मुलगी बोलत नाही आहे आणि ती इथे यायला लागली. 2 दिवस ते दिसले, तिसऱ्या दिवशी दिसले नाही. मी विचारलं, म्हणे इथे खूप वेळ बसावं लागतं. काय उदाहरण देत त्यांनी असं सांगितलं, बसावं लागतं. अरे बसावं लागतं ठीक आहे, फ्री आहे. दवाखान्यामध्ये कमीत कमी 2-3 तास बसावंच लागतं. हा सगळ्यांना अनुभव आहे. 2-3 तास बसावंच लागतं. बसूनही झाल्यानंतर मग ते चेकअप, मग हे आहे ते आहे, रक्त आहे, युरिन आहे, सगळं चेकिंग, त्याला हजारो रुपये खर्च होतात. तिथे पण वेळ जातो. परत दुसऱ्या दिवशी नंबर लावा ते घ्यायला, रिपोर्ट घ्यायला, तिथं चक्रा मारायच्या. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्या टळतात केवळ या थेरपीमुळे. आणि बघा की मागे एकदा हे मोदींनी, पंतप्रधान मोदींनी की मंदिरं नकोय पण लॅट्रिन्स पाहिजे आहे. आठवत असेल, पेपरला आऊट झालेलं होतं. खूप जणांनी त्यांच्यावरती आक्षेप घेतलेला होता, टीका केलेल्या होत्या, टिप्पणी केलेल्या होत्या की असं कसं बोलताय, मंदिरं नको आहे आणि हे लॅट्रिन बांधायचे. त्यांच्या बोलण्याचा परिणाम असा झाला की आई म्हणजे घरातली फॅमिली, तरुण मुलं वगैरे बाहेर उघड्यावर जायची. घरातल्या आईंनी, पत्नीने किंवा त्या घरातले जे कर्ते पुरुष आहेत त्यांनी एक माताने गळ्यातलं मणी मंगळसूत्र मोडलं. त्याचे पैसे आलेत 6,000 रुपये. 6,000 रुपयामध्ये त्या ज्या गौंड्याकडनं त्यांनी हे काम करून घेतलं, त्यांनी ते बांधकाम फ्री केलं. बघा, म्हणजे त्या गौंड्याला सुद्धा म्हणजे चांगलं वाटलं की गळ्यातलं मणी मंगळसूत्र तोडून त्यांनी आपल्या घरासाठी आणि गल्लीमध्ये ज्या तरुण मुली होत्या त्यांच्यासाठी ते उघडं करून दिलं. म्हणजे किती मोठं काम केलं. तर आपण सोन्याच्या सावलीमध्ये बसणार नाही, सोनं खाणार नाही. एका भाजीवाल्याला मी म्हटले, अहो तुम्ही काय एकदम सोनंच तोलताय म्हणून. म्हणजे इकडचा काटा इकडे सुद्धा त्यांनी होऊन दिला नाही, तुम्ही सोनं तोलताय.
त्यांनी मला उत्तर दिलं, ही भाजी घरी गेल्यानंतर तुम्ही खाणार आहात, सोनं खाणार नाही, म्हणून तुम्ही म्हणू नका असं की सोन्यासारखी तुम्ही भाजी तोलताय म्हणून. ती किती आवश्यक आहे आपल्या शरीराला? पोट भरण्याला आवश्यक आहे, तिच्यापासून आपलं शरीर बनतं. पण शरीर निरोगी राहण्यासाठी आपल्याला ही जी बेड थेरपी आणि जे कोणी आहे त्यांचं नाव मला सांगा, त्यांचे अनिल शेरे सर यांचे मी खूप खूप धन्यवाद. त्यांना पण खूप माझे तर आहे, पण सगळ्यांचे आशीर्वादही त्यांना मिळत आहेत. अत्यंत चांगला. तसे शोध तर खूप लागलेले आहेत, त्याचे गैरफायदे पण आहेत, गैरफायदे पण आहेत. बॉम्बचा शोध लागला, त्याचा फायदा आहे आणि गैरफायदा तर आपण बघतो आहोत. लाखो लोकांचे जीव जात आहेत. पण थेरपीचा शोध शेरेकर, मी तर त्यांना भाऊ म्हणू का मुलगा म्हणू, त्यांनी जो लावलेला आहे हा शोध मारण्यासाठी नाही, जगण्यासाठी. जगा आणि जगू द्या असं जो हे असतं स्लोगन असतं, ते तसं या ठिकाणी त्यांनी जो हा शोध लावलेला आहे आपल्याला जगण्यासाठी. नुसतं जगणं नाही तर सुंदर आयुष्य आपल्या याच्यामधून जागृत होत आहे. आपल्या मनाच्या भावना उचंबळून येत आहेत आणि फायदा आपल्यालाच नाही, घरी जर बेड घेतला तर 4-2 लोकांचाही त्याच्यामध्ये फायदाच फायदा आहे. तर मनी मंगळसूत्राकडे बघू नका. असं नाही की लगेच जा तोडा, आम्हाला तिथे असं सांगितलं तसं सांगितलं, असा अर्थ नाही काढायचा. तर काय आहे याच्यामध्ये, आपलं शरीर, आम्हाला लहानपणी सांगितलं जायचं, गुटगुटीत शरीर हाच खरा दागिना. लहानपणचं हे वाक्य मला कळलंच नाही. जेव्हा मी कॉलेजला जायला लागले त्यावेळेस गुटगुटीत शरीर हाच खरा दागिना याचा अर्थ मला कळला की निरोगी शरीर असेल तर आपण जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ शकतो, आरामात राहू शकतो, घरामधले सगळी कामं आपण करू शकतो, शेतीची कामं करू शकतो, या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. पण शरीर कसं पाहिजे? निरोगी. आणि गुटगुटीत दागिना म्हणजे गळ्यामध्ये घातलेले दागिने नाही, तर शरीर हा आपला खरा सोन्याचा दागिना आहे. हा संदेश मी तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे. आईने खूप छान अशी माहिती दिली आणि आईबाबांना मार्गदर्शन खूप छान झालं असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. बघा, आईनी ना थोडक्यात आपल्याला जगण्याचा एक मूलमंत्र दिला आहे. त्यातल्या 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. एक तर परमात्म्याशी कनेक्शन आणि दुसरं म्हणजे थेरपीशी रिलेशन, बरोबर की नाही? ह्या 2 गोष्टी जेव्हा आपल्याला सांगड घालता आली ना की आपलं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. थँक्यू सो मच. थँक्यू. ओम शांती सगळ्यांना.